विनंती असेल, फलंदाजांना विनंती असेल की मैदानाच्या आत लवकर यायचंय. चला बॅट्समन. क्वालिटी मेटल्स. नागेश्वर, ओमश्री नागेश्वर 11 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि क्वालिटी मेटल संघाला देखील विनंती असेल की क्षेत्ररक्षण लवकरच सजवायचं आहे, कारण आज सामने आपल्याला ऑन टाइम घ्यायचे आहेत. क्वालिटी मेटल्स, क्वालिटी मेटल्स, दीपक दादा. बघा आयोजकांकडनं एक सूचना आली आहे. आपल्या संघातील एक खेळाडू जर कमी असेल तर आपण 3 ओव्हर पर्यंत एक सबस्टिट्यूट घेऊ शकतात. मात्र तो सबस्टिट्यूट सर्कलच्या आतमध्ये असेल, ना त्याची गोलंदाजी होईल ना फलंदाजी होईल. आणि तो सबस्टिट्यूट चॉईसचा देखील नसेल. आयोजन कमिटी जो प्लेयर देईल त्याला तुम्हाला सबस्टिट्यूट म्हणून स्वीकारावा लागेल. वीर गुर्जर क्रिकेट लीग आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना मात्र आपल्या समोर थोड्याच वेळात लवकर स्टार्ट होतोय. क्वालिटी मेटल संघाकडनं गोलंदाजी मार्कवर मात्र स्वप्नील पाटील. दहा ओव्हरचा सामना असेल, त्यात 3 पॉवर प्लेचे षटक. स्वप्नील पाटील मात्र वैयक्तिक पहिलं, संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलेत. चेंज होतोय. स्ट्राईकवर्स मात्र नवीन फलंदाज आहेत. दोघही सामना पूर्ण नवीन पद्धतीने सुरू होतोय. पहिला बॉल टाकला गेलाय. चांगल्या लाईन आणि लेंथवर गतीमध्ये बीट केलं गेलंय. चांगल्यारीत्या गोलंदाजाकडनं सुरुवात केली गेली आहे. दुसरा चेंडू देखील त्याच लाईन लेंथवर गतीमध्ये मात्र बीट होतोय फलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंमध्ये झाली आहे. यापुढील येणारे अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. आता मात्र बॅट आणि बॉल यांचा संपर्क झालाय. थर्डमॅनच्या दिशेला चेंडूला फक्त ग्लान्स करून दिलाय. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू सरळ चाललाय. सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल मात्र
या सामन्यातील पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्येला सुरुवात केली आहे. वैयक्तिक धावफलक, सांघिक धावफलक आणि गोलंदाजाचा धावफलक देखील सुरू केलाय. तिसऱ्या चेंडूवर आला एक मोठा चौकार. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक सुरू झालाय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला गोलंदाजाचा मारा होतोय. मिसफिल्ड थोडीशी झाली आहे. सिंगल धावेचा देखील कॉल आलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली आहे. आता मात्र डावखुरे हाताचा फलंदाज चेतन पाटील असेल स्ट्राईकवर. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आपण जर बघितलं तर तिघही स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पहिला गडी बाद केलाय. स्वप्नील पाटील याने पहिला झटका दिलाय ओम श्री नागेश्वर 11 या संघाला. धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूसाठी मॅच थोडीशी लेट केली गेली होती, कुणाल पवार, हर्षल पाटील या दोघांचं देखील आता मात्र संघामध्ये आगमन झालंय. निश्चितच आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या दर्जाचं झालंय. आणि या सामन्यामध्ये आपल्याला खेळाडूचा रोल मध्ये दिसतील गुर्जर प्रीमियर लीग जळगाव आयोजन कमिटीचे महत्वपूर्ण सदस्य प्राध्यापक दिनेश पाटील सर यांचं देखील आगमन झालंय. आयोजन कमिटीकडनं स्वागत असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 7 आणि एक गडी देखील बाद झालाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज दिनेश पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. निलेश पाटील ऑन स्ट्राईक आहे. निश्चितच पहिल्या षटकात चौकार आलाय. समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव येते. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. आणि बघा ऍडव्होकेट वीरेंद्र पाटील सर जळगाव प्रीमियर लीग जळगाव गुर्जर प्रीमियर लीग याच्यातील महत्वपूर्ण सदस्य पण आहेत. यांचं देखील आगमन झालंय आणि आयोजन कमिटीकडनं त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. दुसरा चेंडू त्या दरम्यान आलाय निर्धाव. बॅटच्या आतली कळा होती त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र हळूहळू धावफलक पुढे सरकत आहे. धावा होत आहेत 9. लोवर
फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव येते. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल धाव मात्र येते. दिनेश पाटील सर गोलंदाजी मार्कवर आहेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, धावा खर्च केल्या आहेत 5. लवर फुलटॉस सांगण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट किपिंग मध्ये विकेटची अपील केली जाते. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकला गेलाय. विकेट किपिंगच्या संदर्भात घेतला गेलाय रिव्ह्यू. फलंदाज बाद असेल. दुसरी विकेट मात्र शेवटच्या चेंडूवर घेतली गेली आहे. बारा धावांवर दुसरा गडी बाद झालाय. प्रशांत पाटील मात्र गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला प्रशांत पॉवर प्लेचं तिसरं षटक टाकताना दिसतील. 12 धावा झाल्यात, 2 गडी बाद झाल्यात. पॉवर प्लेचं शेवटचं षटक असेल.
पुन्हा एकदा डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. समोरच्या दिशेला चेंडू टोलवला गेलाय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती मात्र नो बॉल आलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी फ्री हिट असेल. मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच धावबाद झाले असते फलंदाज. अबाव द वेस्ट हाईटच्या रिगार्डिंग मध्ये हा रिव्ह्यू घेतला गेला आहे. त्या दरम्यान सिंगल धावे आली देखील आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक होतोय 15. दुसरा नो बॉल येतोय. पुन्हा एकदा फ्री हिट मात्र अलाव असेल. आता मात्र चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. फ्री हिट चेंडूवर कोणतीही धाव आली नाहीये. आता मात्र चांगली लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होतीये. प्रशांत त्यांना लाईन लेंथ सापडली देखील आहे. पुन्हा एकदा ऑफसाइड द ऑफ स्टंपचा मारा गोलंदाजाकडनं वारंवार केला जातोय. त्या दरम्यान एक निर्धाव चेंडू आलाय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्त धावा खर्च केल्या नाहीयेत. ही एक जमेची बाजू असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. प्रशांत पाटील गोलंदाज. आता मात्र नो बॉल घोषित केला गेलाय. फ्री हिट असेल. ओव्हर स्टेपिंग च्या रिगार्डिंग मध्ये नो बॉल दिला गेलाय. पुन्हा एकदा नो बॉल आहे. त्या नो बॉलवर फ्री हिट होता मात्र एकही फटका आला नाहीये. आणि नो बॉल घोषित केला गेलाय. रिव्ह्यू देखील कॅन्सल केला गेलाय. या षटकातला चौथा नो बॉल येतोय पण मात्र एकही मोठा फटका अजून आला नाहीये. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. धावा फक्त येत आहेत तर फ्री हिट वर 19 धावे झाले. थोडस मोठं षटक हाताळलं जात आहे. 3च चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. आता मात्र चेंज ऑफ पेस करून टाकलेला चेंडू तेवढ्याच हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक सरकत आहे पुढे. धावा झाल्यात 20. आता मात्र चांगल्यारीत्या फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल धाव येते. एकही पहिलं षटक जर आपण सोडलं तर चौकार आल्यानंतर अजून एकही मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना मारू दिला नाहीये. परिपूर्ण रित्या बांधून ठेवलंय
गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पॉवर प्लेचा शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू होता, मात्र निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू टाकून धावा झाल्यात 21, गडीबाद झाले 2. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. आता मात्र फिल्डिंग ओपन असेल. धावा फक्त झाल्यात 21. पॉवर प्लेचे 3 षटक मात्र पूर्ण झालेत. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवर 4थं षटक टाकण्यासाठी बोलवलं गेलंय. आणि आपण जर बघितलं तर 4ही गोलंदाज वेगवेगळ्या गोलंदाजांना संधी दिली गेली आहे. एक चांगली रणनीती आखली गेली आहे. चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू टाकला गेलाय निर्धाव. गोलंदाजी मार्कवर दीपक पाटील पुन्हा एकदा जाताना दिसत आहेत. आता मात्र समोरच्या दिशेला फटका खेळून दिलाय. तेवढा चांगला संपर्क झाला नाहीये. त्या दरम्यान धाव येते फक्त सिंगल. ही एक चांगली बाजू असेल. मोठा फटका खेळण्यात जर मारू देत नाहीयेत गोलंदाज तर सिंगल धावांना देखील महत्व दिलं जात आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय. धावा होत आहेत 21. पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्कवर जाताना दिसत आहेत गोलंदाज दीपक पाटील. आता मात्र फुल टॉस चेंडू संपर्क प्रॉपर झालाय. चेंडू सरळ चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा बार. फलंदाजांना मात्र मिळेल आता चौकार. चौकाराच्या मदतीने धावा होत आहेत 25. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कळा घेतली आहे. चेंडूने मात्र गिरकी घेतली आहे. जेवढ्या वेगात चेंडूने गिरकी घेतली तेवढ्याच वेगात देखील क्षेत्ररक्षक वीरेंद्र पाटील यांनी गिरकी घेतली आहे. त्या दरम्यान एक धाव फक्त येते. एका धावेच्या मदतीने धावा झाल्यात 27. चेंजअप पेस समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळून दिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र धाव वाचवू शकले नाहीयेत. त्या दरम्यान सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने 4थं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 5वं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाजाला आमंत्रण केलं जात आहे. कुणाल पवार नवीन गोलंदाज असेल. आता मात्र विकेट किपरच्या भूमिकेत दिनेश सर आपल्याला दिसतील. फुलटॉस चेंडू पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान येते काउ कॉर्नरच्या दिशेला सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक मात्र पुढे सरकते. धावा झाल्यात 29. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फुलटॉस. क्षेत्ररक्षण सजवलं गेलाय. चेंडू सरळ हातात गेलाय. स्वप्नील पाटील याने मात्र चेंडू चांगल्यारीत्या झेल घेतलाय. हवेचा वेग त्याच्या दिशेनेच होता. चेंडू हळूहळू सीमारेषा पार चालला होता, मात्र चांगला जजमेंट झेल घेत म्हणावं लागेल. स्वप्नील पाटील यांनी बाद केलंय फलंदाजाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचे फलंदाज आलेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी. फुलटॉस चेंडू होता समोरच्या दिशेला गॅप मध्ये खेळून दिलाय. त्या दरम्यान येते विकेट नंतर एक सिंगल धाव. पहिले धाव मात्र घेतली गेली आहे नवीन फलंदाजाकडनं. नवीन चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता. वीरेंद्र पाटील यांनी स्वतःला मात्र झेल घेण्याच्या ह्याच्यात ओघ्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्या दरम्यान एक आलाय डायरेक्ट हिट मात्र झालाय. बघूयात, थर्ड अंपायर कडे इशारा आलाय. फलंदाज धावबाद असेल. डायरेक्ट हिट होता. चेंडू स्टंपला आदळण्याच्या नंतर बॅट मात्र लाईनीच्या आत ड्रॅग झाली आहे. अतुल यांचा चांगला थ्रो. त्या दरम्यान एकतीस धावांवर चौथा गडी बाद झालाय. आणि पंचांना विनंती असेल की वारंवार आपण टायमिंग कॅल्क्युलेशन सांगत राहायचंय. लोवर फुलटॉस फटका खेळून दिलाय. झेल घेण्याचा प्रयत्न रुपेश चौधरीच्या हातून सुटतोय. झेल, नो बॉलचा कॉल दिला गेलाय. अबाव द वेस्ट साईडच्या रिगार्डिंग मध्ये दिला गेलाय हा नो बॉल. डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला असेल मात्र फ्री हिट बॉलवर खेळण्याची संधी. बघूया आता संधीचं सोनं होतंय का, कारण आवश्यकता देखील आहे आपल्या संघाला मोठे फटके खेळण्याची. कारण 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 33 धावा झाल्यात. फ्री हिटचा चेंडू सरळ चाललाय. सीमा रेषा पार, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. बघूयात धावा वाचवल्या गेल्यात का. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून झालंय. फटका देखील चांगला होता आणि फिल्डिंग देखील एक उच्च दर्जाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसली आहे. कुणाल पवार गोलंदाजी मार्कवर शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी धावतायत. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस. बॅटची कड, गोलंदाजाला बसेल 4 धावांची झळ. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय. 5 षटकानंतर धावा झाल्यात 39. आता मात्र बघूयात, ड्रिंक्स ट्रॉली देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असे दिसेल. फक्त 5 मिनिटांचा वेळ असेल आपल्याकडे ड्रिंक्स ट्रॉलीसाठी. आपल्या या ड्रिंक्स ट्रॉली जे मैदानाच्या आतमध्ये दिसतीये त्या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स पाटील बाबा यांच्या स्मरणार्थ भोलेनाथ पांडुरंग पाटील गाडोदेकर या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर आहेत. चला ड्रिंक्स ट्रॉली लवकर मैदानाच्या बाहेर न्यायची आहे.
थँक्यू डीजे. अतिशय चांगल्यारीत्या साऊंड सिस्टीम मात्र समर्थ साऊंड यांच्याकडनं साऊंड सिस्टीम चांगल्यारीत्या हाताळली जाते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. वारंवार गाणे देखील चांगल्यारीत्या वाजवले जात आहेत. आणि आपण जर बघितलं तर चोपड्यातील सर्वच स्पर्धांमध्ये या साऊंड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो. चांगल्यारीत्या ऑपरेटिंग आहे. आता मात्र गोलंदाजी मध्ये असेल थोडासा बदल. एंड मध्ये देखील चेंज आहे. हर्षल एक डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बघूयात पहिले 5 षटक तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवलंय. मात्र क्रिकेट प्रत्येकाला कमबॅक करण्याची संधी देत असते. बघूयात हे 5 षटक फलंदाजी करणाऱ्या संघाकडे धावा येत आहेत का. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये तर विकेट किपरच्या हातून चेंडू सुटलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सरळ चाललाय मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा मिळतील बाहेरच्या स्वरूपात. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची हीच अपेक्षा असेल की धावा कोणत्याही स्वरूपात येऊ द्यात. धावा या आल्या पाहिजेत. लेग बाईच्या स्वरूपात असो, बाईच्या स्वरूपात असो की बॅट धावा आल्या पाहिजेत. मात्र धावा या थांबायला नकोत कारण धावा फक्त झाल्यात 43. 10 षटकांचा हा खेळ आहे. त्या दरम्यान चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र चांगल्यारीत्या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आहे. आता मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकळ घेतली गेली आहे. पुन्हा एकदा चेंडू सर्कलच्या आतमध्ये आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये मात्र फॉर्मलिंग होतीये. निश्चितच या सिंगल धावा कुठेतरी गोलंदाजाला टुचत असतील. बघूयात. आता डावकुरे आताचे फलंदाज आहेत. देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक आहेत. हितेश पाटील नॉन स्ट्राईकला. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर. आणि फलंदाजी करणारा संघ ओमश्री नागेश्वर 11 आपल्याला दिसत आहेत. आता मात्र चांगला फटका. स्लोवर 1 टाकण्याचा प्रयत्न. कनेक्शन झालाय प्रॉपर. सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाला मिळेल षटकार. षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील फलंदाजी करणाऱ्या संघाचं पूर्ण झालंय. आता मात्र देवेंद्र पाटील यांच्या बॅट मधनं षटकार आलाय. चांगल्या टप्प्यावर चेंडू. तेवढ्या चांगल्या पद्धतीने फक्त चेंडूला दिली आहे दिशा. त्या दरम्यान सिंगल धाव येते. एक चांगलं क्रिकेट देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. माहिती आहे मागच्या चेंडूवर मोठा फटका आलाय आणि आपले विकेटचं व्हॅल्यू देखील त्यांना चांगल्याच रित्या माहिती आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला नाहीये. सिंगल धावेवर समाधानी झालेत आणि धावा आता होत आहेत 51. आता मात्र हितेश पाटील कनेक्शन करण्याचा प्रयत्न. दीपक पाटील झेल घेण्यासाठी धावतायत. झेल मात्र घेऊ शकले नाहीयेत. त्या दरम्यान सिंगल धावाने ओव्हर थ्रोच्या स्वरूपात पुन्हा एकदा मिळतीये एक एक्स्ट्रा धाव. सहा षटकांचा खेळ झालाय. धावा होत आहेत 53. चौकार. ज्या ठिकाणी सिंगल धाव होती त्या ठिकाणी चौकार आलाय. अजूनही एक चेंडू यायचा बाकी आहे. आता मात्र दिनेश पाटील सर यांच्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च केल्या गेल्या आहेत. 75 धावा स्कोर बोर्डवर आहेत. कनेक्शन तेवढा प्रॉपर झालं नाही. या गॅप मध्ये चेंडू सरळ चाललाय कार्पेटच्या साहाय्याने गुदगुल्या करत. पण बघूयात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय का. कारण सिंगल धाव येते. चांगला फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये
क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा खेळ आपल्याला स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. शहात्तर धावा झाल्यात, माफ करा 75 धावा झाल्यात. अरे काय काय करतोय, 77 धावा टोटल झाल्यात. कुणाल पवार आता मात्र गोलंदाजीवर असतील. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत आणि आपण जर बघितलं तर 5 षटकांचा खेळ झाला होता, मात्र त्यानंतर 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न परतवलाय देवेंद्र पाटील यांनी. माहिती आहे की चांगले पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होती आहे आणि एक धावबादची विकेट. चला पंचांनी लवकर करायचं आहे, पुढचा सामना आहे अजून. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की पंचांशी वाद घालू नये. चला, जे बाकी प्लेयर्स ग्राउंड मध्ये असतील त्यांनी बाहेर निघायचं आहे. पंचांचा विनंती आहे, हा चेंडू डेड असेल, त्यांनी निर्णय द्यायचा आहे. डेड डेड चेंडू आहे. चला, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. कृपया खेळाडू वगळता जे प्लेयर ग्राउंड मध्ये असतील त्यांनी लवकरात लवकर बाहेर यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. जय हिंद क्रिकेट क्लबचे सदस्य आदरणीय भगवान नाना, जो कोणी फलंदाज लगोपाठ 3 षटकार मारेल तर भगवान नानांकडून 1111 रुपये पारितोषिक देण्यात येईल. चला, सामन्याला सुरुवात होत आहे.
अतिशय चांगला फटका आणि देऊन जात आहे पूर्ण 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आणि आपल्याला मिळालेला जीवनदानाचा परिपूर्ण फायदा अतुल मात्र आता उठवतोय, कारण विकेट गेली होती. बॉल फुटल्या कारणाने फलंदाजाला परत बोलवलं गेलं, डेड बॉल घोषित केला गेला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार अतुलच्या बॅट मधनं आलेत आणि धावा चांगल्यारीत्या चोरल्या जात आहेत. आता मात्र चांगला फटका, 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा बार. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जसे जसे षटकार मैदानाच्या आतमध्ये पळत होते तसेच ठोके देखील बघा ना आता यांच्या छातीत पळत होते, कारण अनाउन्समेंट केली गेली आहे. अरे घेतलं ना. आता मात्र संपर्क झालाय प्रॉपर, चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार आणि षटकाराचे प्रायोजक आहेत वंश प्लाउड श्री मंगेश दादा चौधरी. आता मात्र जो फलंदाज बाद झाला होता त्याच फलंदाजाने चांगल्यारीत्या धावा कुठून काढल्या आहेत. अतुल पाटील वैयक्तिकरित्या 9 चेंडूंमध्ये 30 धावांवर येऊन पोहोचलेत आणि कुणाल जर बघितलं तर 9 मध्ये 23 वर खेळतायत. क्वालिटी मेडल संघाची धावसंख्या मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 षटक पूर्ण झाल्यानंतर धावा झाल्यात 56. पॉवर प्लेचे षटक झालेत. आता मात्र फिल्डिंग परिपूर्णरित्या ऑन असेल पाहिजे त्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. एक नवीन गोलंदाज बोलवला जातोय. बघूयात देवेंद्र पाटील यांचं षटक अतिशय महागडं ठरवलंय. 28 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा तिथे, ज्याला नावं माहिती आहेत तो प्लेअर तिथे पाठवा. चौकाराने मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं गेलंय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव येते. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 61. समोरच्या दिशेला चालून मारण्याचा प्रयत्न मात्र बघितला, ऐन वेळेस चेंडू येतोय आपल्या बॉडी लाईन वर आणि भिर्र काऊन दिलाय लेग साईडच्या दिशेला. आणि बघा विनंती असेल दिनेश पाटील सर आणि ऍडव्होकेट वीरेंद्र पाटील सर यांना देखील की आपण मुख्य मंचाजवळ यायचंय. VGCL आयोजन समितीला विनंती असेल की त्यांचा स्वागत सत्कार त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे.
पुन्हा एकदा चालून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आता मात्र येतोय. पहिल्या 2 चेंडूंवर धावा तब्बल खर्च केल्या गेल्या आहेत. 11, एक चौकार, एक षटकार, एक वाईट बॉल आणि त्या दरम्यान आलाय एक डेड बॉल, डॉट बॉल. संपर्क झालाय प्रॉपर, चेंडू सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. हर्षल पाटील एक डावखुरे हाताचा फलंदाज बाद झाला आणि दुसऱ्या डावखुरे हाताच्या फलंदाजाला मात्र फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय. हर्षल पाटील एक आक्रमक फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्यारीत्या सेटअप बनवून आणला गेलाय. बॅट बघूयात अपील होतीये आणि फलंदाज होत आहेत बाद. अल्ट्रा एजचा आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये, त्या दरम्यान हर्षल मात्र पंचांनी बाद घोषित केलंय. 0वर परतावं लागेल. चला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दुसरी विकेट गेली आहे. चला हर्षल दादा, सदतीस मध्ये 38 ची आवश्यकता आहे आणि आता मात्र रुपेश चौधरी पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय. आता मात्र गोलंदाज हॅट्रिक बॉलवर आहे. एक चांगला कमबॅक गोलंदाजाने करून दाखवलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, एक वाईट बॉल, एक षटकार आणि त्यानंतर जर बघितलं तर 2 बॅक टू बॅक विकेट आणि गोलंदाज जर हॅट्रिक घेईल तर सुनील पाटील यांच्याकडनं 101 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चार षटकांचा खेळ झालाय. 67 धावा मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. 36 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. चला मात्र देवेंद्र पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. एक षटक टाकलाय, 28 धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि स्ट्राईकवर असेल अतुल. आता मात्र फिरकवून दिलाय चेंडू, सरळ चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार, फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. वंश ब्लाउड चौकार.
साइड स्क्रीनच्या समोर जो खेळाडू व्यायाम करतोय त्यांनी कृपया विनंती असेल त्यांना की साइडला जाऊन आपण वॉर्मअप करायचं आहे. त्या खाली बसलेल्या 2 खेळाडूंना देखील विनंती आहे की आपण कृपया डगआउट मध्ये जाऊन बसायचंय. साइड स्क्रीनच्या समोर कोणीही बसू नये ही विनंती असेल. आता मात्र संधी पुन्हा एकदा निर्माण केली गेली होती. बॅटची कळ होती मात्र एसटी रक्षकाच्या हाताला चेंडू गुंगारा देत चेंडू सरळ चाललाय क्षेत्र रक्षकाच्या हातात. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 72 धावा झाल्यात. आपण जर बघितलं तर मॅच आता मात्र थोडीशी क्वालिटी मेटल संघाकडे झुकताना दिसतीये. पारड जड दिसतंय कारण 34 मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असतील 34 आणि रुपेश चौधरी एक हा देखील आक्रमक खेळाडू आहे. चेंडूची वाट बघितली आणि भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा बाहेर. वंश प्लाउड षटकार. देवेंद्र यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला. एक सिंगल आली, एक षटकार आला आणि मैदानाच्या आतमध्ये आता रुपेश चौधरी यांनी देखील बॅट फिरवायला सुरुवात केली आहे. बघूयात पुढील अजून चेंडू यायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा सेम दिशा आणि सेम दशा फलंदाजाला मिळेल. वंश प्लाउड चौकार. चौकाराच्या मदतीने आता मात्र सामना चौकाराच्या मदतीने जर आपण बघितलं तर सामना थोडासा क्वालिटी मेटल संघाकडे आता मात्र झुकताना दिसतोय. 32 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचे अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत आणि निश्चितच पुन्हा एकदा सेम दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. हवेच्या ओघात फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज रुपेश चौधरीकडनं मात्र क्षमता आहे कव्हरच्या दिशेला देखील फटका मारू शकतात. बघूयात एक क्लासिकल फटका येतोय का आणि वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव बघितलं. लेग साईडच्या बाहेर चेंडू चाललाय. सोडून दिला चेंडू. त्या दरम्यान एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावा होत आहेत 83. आता मात्र 31 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं. सिंगल धावेला कॉल दिला गेला. परतवलाय अतुलने. माहिती आहे मॅच आपल्या हातात आली आहे. एक रनआउटची विकेट आपल्याला द्यायची नाहीये आणि आपण जर बघितलं तर 83 धावा झाल्या आहेत. 5 षटकांचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. आपण जर फलंदाजांच्या धावेच्या बाबतीत बघितलं तर अतुल यांनी तब्बल 11 चेंडूंमध्ये 35 धावा कुठून काढल्या. 2 चौकार, 4 षटकार आणि 318च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना दिसतोय अतुल. 22 धावा अजूनही पाहिजेत आणि अर्धशतकासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. बघूयात आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक येतंय का, कारण ज्या रीत्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय अतुल. बाद झाले होते मात्र बॉल कुठल्या कारणाने बॉल डेड घोषित केला गेला. फलंदाजीला वापस बोलवलं गेलं. त्यानंतर ज्या रीत्या फटकेबाजी केली आहे निश्चितच दमखम दाखवला गेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक पाटील हेच दिसत आहेत. वैयक्तिक दुसरं सांघिक षटक क्रमांक 6. चला थोडस फास्ट सामना सुरू करायचा आहे.
तब्बल 30 मध्ये आता फक्त धावा पाहिजेत 22. मॅच आपल्या साईडला झुकवली आहे, मात्र क्रिकेट अनिश्चिततावाचा खेळ असंच म्हटलं जात नाही. बघूयात, अजूनही 8 विकेट मात्र हातात आहेत आणि धावा पाहिजेत 22. फलंदाजीमध्ये फार डेप्थ आहे या संघामध्ये आणि जर बघितलं आपण गोलंदाज चांगल्यारीत्या वारंवार क्षेत्ररक्षण सजवतात आहेत. विनंती असेल लवकर सामना सुरू करायचा आहे. एकच कोणत्याही खेळाडूने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता मात्र बुंद्यात टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला फक्त चेंडूला ढकलून दिलं, त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली आहे. आता मात्र रुपेश चौधरी याला मात्र स्ट्राईकवर आमंत्रण केलं गेलंय. बघूयात रुपेश चौधरी कशारित्या फलंदाजी करतोय. वैयक्तिकरित्या 5 चेंडूंमध्ये 10 धावांवर खेळतायत. 1 चौकार 1 षटकार आणि 200चा स्ट्राईक रेट च्या मदतीने हा फलंदाज फलंदाजी करताना दिसतोय रुपेश. आता मात्र ज्या रीत्या फलंदाजी करताना ओम श्री नागेश्वर 11 या संघाची एंड चेंज झाल्यानंतर धावा आल्या होत्या. बघूयात धावा आता मात्र थांबवतायत का. बसून फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेला पूर्ण ताकदीने बॅट फिरवली गेली, त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन तेवढं प्रॉपर न होतं. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने सामना आता मात्र पुढे जातोय. 85 धावा झाल्यात. इथून 20 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू विरकावून दिलाय. फलंदाजाला मिळेल वंश प्लाउड षटकार. आणि आपण जर बघितलं तर VGCLच्या मैदानावर आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी, आपल्या गावाच्या संघाला पाठबळ देण्यासाठी गावाचे सरपंच, शेतखेडा गावाचे सरपंच किरण पाटील यांचं देखील आगमन झालंय आणि मुख्य मंचावर विराजमान होऊन आपल्या गावाच्या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा ताकद प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर, सेम रिझल्ट सेम दशा. फलंदाजाला मिळेल वंश प्लाउड षटकार. थँक्यू डीजे. आपण जर बघितलं तर आता पहिलं अर्धशतक आजच्या दिवसातील येऊ शकतं. 48 धावांवर फलंदाज फलंदाजी करतोय आणि 26 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे चेंडू आपल्या टप्प्यात होता, मात्र चेंडू येण्याच्या आधी आता मात्र चेंडू थोडासा फसला आहे. त्या दरम्यान 1 बाउन्स चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने अर्धशतक देखील झालंय. सतकडे गावाचे सरपंच माननीय किरण पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. विचार मंचावर ते उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण बघू शकता. आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. सतकडे गावाचे सरपंच आहेत माननीय किरण संभाजी पाटील, हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहे. षटकाचा शेवटचा चेंडू होता. षटकाराने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र निर्धाव, माफ करा, हॅलो, आता मात्र पायावर टाकलेला चेंडू षटकाराच्या मदतीने सामना फिनिश केलाय.
रुपेश चौधरीच्या बॅटमधनं विजयी धाव येते. बघा, ज्या संघांचे सामना झाले असतील त्यांना विनंती असेल की आपण समर्थ पॅलेस मध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद मात्र घ्यायचा आहे. जेवण तयार आहे. ज्या संघांना जेवण करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर समर्थ पॅलेस या ठिकाणी जाऊन जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. आणि पुढील दोन संघांना विनंती आहे की आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अतुल बळगुजर. 16 चेंडूंमध्ये 52 धावा कुठून काढल्या आहेत. आणि विनंती असेल अतुल यांना की आपल्या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आणि संपूर्ण संघाला देखील विनंती असेल. या सामन्याचे सामनावीर अतुल पाटील यांना, अतुल बडगुजर यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी माननीय किरण पाटील यांना आमंत्रित करतो. सोळा चेंडूंमध्ये 52 धावा, 3 चौकार, 6 षटकारांच्या मदतीने प्लेयर ऑफ द मॅच झालेला आहे. आणि त्याचा स्वागत सत्कार मान्य किरण बापू यांच्या हस्ते होत आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाला यायचं आहे. मनशांती हॉस्पिटल विरुद्ध साईनाथ मजरेहोड यांचा हा संघ, या दोघांमधला हा सामना आता प्रगतीपथावर आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
वीर गुर्जर क्रिकेट लीग चोपडा पर्व दुसरे या स्पर्धेसाठी लाभलेले स्पॉन्सर, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव. विशेष सहकार्य नवलसिंग राजे पाटील, गुलाबराव पाटलांचे स्वीय सहाय्यक. मुख्य स्पॉन्सर सुनील भाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका. सहप्रायोजक श्री मनोज पाटील सर, संचालक त्रिमूर्ती फाउंडेशन जळगाव. ट्रॉफी स्पॉन्सर अजय दादा पाटील तावसेकर. यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील, संचालक सरस्वती विद्या प्रसारक मंडळ सतकेळा तथा माजी नगरसेवक जळगाव महानगरपालिका. मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आहे स्कायविन चे संचालक ललित पाटील खापरखेडेकर. बॉलिंग एंडचे स्पॉन्सर श्री नंदकिशोर भानुदास पाटील, गिरिराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोपडा. त्याच्यानंतर बॉलिंग एंड स्पॉन्सर नॉर्थन हॉस्पिटल जळगाव डॉक्टर मनीष चौधरी. बाउंड्री स्पॉन्सर वंश प्लायवूड जळगाव मंगेश चौधरी बोकनीकर. टॉस का बॉसचे स्पॉन्सर डॉक्टर चंद्रकांत पाटील खरतकर. पेव्हिलियन एंड 1 चे स्पॉन्सर राजाराम बापू पाटील, माजी नगरसेवक चोपडा. त्याच्यानंतर पेव्हिलियन एंड 2 चे स्पॉन्सर डॉक्टर राधेश्याम चौधरी जळगाव. पेव्हिलियन एंड 3 चे स्पॉन्सर स्वराज ऑटो जळगाव आमचे बबलू दादा. त्याच्यानंतर पेव्हिलियन एंड 4 चे स्पॉन्सर यशोधन हॉस्पिटल चोपडा, संचालक डॉक्टर राहुल पाटील सर. ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर भोलेनाथ पांडुरंग पाटील गाडोदेकर. स्वागत गेटचे स्पॉन्सर्स आहेत मान्य श्री गोपाल चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य पिंपरी. समालोचन कक्षाचे स्पॉन्सर्स आहेत आमचे मान्य श्री रावसाहेब पाटील आडगावकर. हे स्पॉन्सर या स्पर्धेला लाभलेले आहेत. सर्व स्पॉन्सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला पुढच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, 2 आपले एक्स्ट्रा खेळाडू असतील ते इकडे पाठवायचे आहेत. एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे, एक 12वा खेळाडू स्कोर अपडेट करण्यासाठी. दोघही संघांचा एक एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. लेट्स प्लेड. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. लेग साइडच्या दिशेने हा उत्तुंग असा षटकार आलेला आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका. एक खेळाडू पाठव ना यार, एक प्लेयर पाठव ना. पुढचा चेंडूचा सामना करताय मनशांती हॉस्पिटल संघाची प्रथम फलंदाजी. अतिशय चांगला फटका देऊन जात आहे. पूर्ण 6 धावा पहिल्या षटकात. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल मनशांती हॉस्पिटल कडून. कल्पेश पाटील ची बॅट तडपताना पाहायला मिळते. 2 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. बुंद्यात टाकलेला चेंडू सरच्या दिशेने खेळलाय आणि त्या दरम्यान दोघही फलंदाज एक धाव पूर्ण करताय.
अतिशय सावध सुरुवात आहे. आतापर्यंत 4 चेंडू दीपक जाधव यांच्या षटकाचे झालेले आहेत आणि आता सामना करायला ललित पाटील हे आलेले आहेत. बघूयात ललित पाटील आपल्या संघासाठी काय योगदान देत आहे. पुढचा चेंडूचा सामना अतिशय चांगला आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या दरम्यान दोघेही फलंदाज एक धाव पूर्ण करताय. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार कल्पेश पाटील याच्या बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार या षटकामध्ये 3 षटकार कल्पेशच्या बॅटमध्ये